संजय शिरसाटने एक मोठा स्फोट केला काल की जेव्हा अमित शहा आले होते तेव्हा उद्धव ठाकरेंवर ठरलं होतं की अडीच वर्ष ठरलं, पण शरद पवारांनी 5 वर्षाचं मुख्यमंत्र्याची ऑफर दिली म्हणून उद्धव ठाकरेंनी पलटी मारली. असं आहे की ह्या सगळ्या विषयांना इतकी वर्ष झाली की आता महाराष्ट्रामध्ये बाकी पण विषय खूप आहेत ना, त्यामुळे तुम्ही पण असे विषय सोडून दिले पाहिजेत. तुम्हाला सगळ्या प्रेसवाल्यांचा काय प्रॉब्लेम झाला आहे की तुम्हाला दिवसभर बातम्या पाहिजेत, त्यामुळे तुम्ही सगळ्यांना असे ज्याला माझ्या ग्रामीण भागामध्ये म्हणताना बोलायला कंपेल करता, त्यामुळे मला काही या विषयावर बोलायचं नाही. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. घाटकोपरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या शाखेचं उद्घाटन होतं, तर ते उद्घाटन भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढांनी केलं, त्यामुळे संजय राऊतांनी म्हणजे शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन मंगल प्रभात लोढांनी केलं, त्यामुळे वाद निर्माण झाला. संजय राऊतांनी टीका केलेली की असे भाजपच्यांना काय घेणं मंत्र्यांना येऊन. मला विषयच माहिती नाही, इतका प्रवासात आहे, मी माहिती करून घेतो. तर अमरावती लोकसभेचा अजून तिढा सुटलेला नाही आहे. सोडवणारे सोडवतील, आपल्याला कशाला कळायची पाहिजे, मलाही कळायची नको, तुम्हाला कळायची नको. असं आहे की ह्या देशाची लोकशाही संपूर्ण जगातली सगळ्यात प्रस्थापित झालेली लोकशाही, म्हणजे अगदी आदिवासी पाड्यावरच्या माणसाला फार सांगावंच लागत आहे, तो बरोबर जाऊन मतदान करतो. अशा लोकशाहीच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्या पक्षाला थोडं उमेदवार ठरवायला, कोणाला कुठली जागा द्यायची, चिन्ह कुठलं घ्यायचं, त्याला वेळ लागतो. त्याची प्रक्रिया प्रत्येक पक्षाला नीट माहिती आहे. असं कधी झालं आहे का की काय झालं, ठरवायला वेळ लागला आणि 4 ठिकाणी फॉर्मच नाही भरले गेले, असं कधी होत नसतं. त्यामुळे योग्य दिशेने गाडी चाललेली आहे. त्या पक्षाच्या नेत्यांना कळतं की कधी मूठ उघडायची, मूठ उघडतील. सर, योगेश कदम यांनी भाजपला इशारा दिला, आमचे कार्यकर्ते फोडणं बंद केलं नाही तर वेगळा विचार करावा लागेल. मला काय तुम्हाला पत्रकारांना या प्रश्नांचं काय पडलं आहे, ते योगेश कदम आणि तिकडची लोकल कोकणातली BJP बघून गेल ना. मुळात मला म्हणजे मी काय असं सरळ मार्गी चालतो फार, त्यामुळे तर आज एखाद्या वेळेस आचारसंहितेच्या आधीचा शेवटचा प्रवास असेल, मग प्रवास करता येणार नाही, मग कुठले विकासाचे कामाचे उद्घाटन राहिली, एक आंदोलन चाललं आहे, त्यात काय अशा विषयांवर मी जास्त भर देत असल्यामुळे योगेश कदमांनी कुठले कार्यकर्ते फोडले त्याच्या आधारे म्हटलंय काय मला माहिती नाही. दादा, पत्रकाराचा प्रश्न साहजिक पण नाही, कारण दोन्ही सत्तेतले आहेत ना. आणि दुसरं म्हणजे दादा इलेक्शन नाही आता हा उभ्या डिबेट नको, पण तुमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये मला गप्पा मारायला यायचं आहेत. आणि पत्रकारांचं हे कामच नाही आहे. पत्रकारांचं काम काय आहे तर बाबा समजा आता हे उपोषणाला बसले आहेत, गावामधली कमानीचा मुद्दा आहे, तो यावर ह्यांचं मत काय, त्यांचं मत काय, आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातही पुन्हा काढी टाकायची नाही, तर मग सल्ला द्यायचा की ह्याच्यात काय असलं पाहिजे, समन्वय, हे तुमचं काम असलं पाहिजे, माझं मत आहे. पण मी तुम्हाला सल्ला देणार तुम्ही पालकत्व स्वीकारलंय जिल्ह्याचं, मुद्दा आज निकाली काढणार का कमानीचा? कुठला नाही. बघा, असं कधी परमेश्वरालाही शक्य नसतं. परमेश्वर सुद्धा प्रत्येक विषयामध्ये प्रयत्न करतो आणि कधी यश मिळतं, कधी यश मिळत नाही. माझा मुद्दा चालला आहे तुमच्या भूमिकेबद्दल. ते योगेश कदम, शिवसेना, मंगलप्रभात लोढा, रोज सकाळी उठून बोलणारे संजय राऊत, या सगळ्यांना तुम्हीच जास्त महत्त्व देता असं मत आहे. पण मी तुमच्या बाबतीमध्ये खूप नम्र आहे की तुम्हाला मी सल्ला देणं इतका काय मी मोठा नाही. महायुतीच्या बैठकी, महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर 2दा गेले, मात्र त्यांनी आज थेट इशारा दिला किंवा वाक्य केलं की काँग्रेसवाले भुरटे चोर आहे, ते सुपारीबाज नेते आहे. काय झालं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाषा सगळ्यांच्या इतक्या बदललेल्या आहेत आणि त्यामुळे मी वारंवार असं म्हणत राहिलेलं आहे की बा सगळ्या पक्षांनी एकत्र बसून सगळ्या पक्षांनी एकत्र बसून एकदा आचारसंहिता ठरवायला लागेल की कोणी कोणाला काय बोलायचं, कोणी कोणाला साप म्हणतो, कोणी कोणाला बेडूक म्हणतो. सगळे प्राणी एकदा राजकारणामध्ये भाषणामध्ये आणून टाकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.